जे तुम्हाला अचीव करायला 10 वर्ष लागणार आहेत ना, ते आपल्याला 2.5 ते 3 वर्षामध्ये अचीव करायचं. दॅट्स अ स्पीड. आपण 7 ते 7 वर्ष कट डाऊन करायला चाललोय आपल्या बिझनेस मधले. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर तुमच्या बिझनेसला 10 वर्ष दिली तर बिझनेस मोठा होणार की नाही? फुल्ली फोकस. तुम्ही मला आतापर्यंत दिले, आता ते सोडा ना. ते मी तुम्हाला फ्युचर दाखवत असताना पास्ट मध्ये मला घेऊन नका जाऊ प्लीज. सांगतो तुम्हाला, तुमच्या लोकांना ना, सगळ्या बऱ्यापैकी लोकांना ना एक घाणेरडी सवय लागले. गाडी पुढे बघून चालवतच नाही, तुम्ही मागे बघून चालवता. नाही मी पार्टनर केलेले, मग मला हे झालं, आम्ही एम्प्लॉय ठेवलेले. हे मला पाठचं काय सांगताय? पाठीमागे काय काय तुम्ही ठेवलेलं आणि काय काय सोडून गेले माहितीये का तुम्हाला? मी पाठीमागचं जाऊन मी काय करू शकतो का? तुमच्या पास्ट मध्ये जाऊन मी काय करू शकतो का? माझी ताकद आहे का ती तुमचा पास्ट चेंज करायची? नाही. माझी काय ताकद आहे, तुमची काय ताकद आहे, आपल्या दोघांची काय ताकद आहे? आपला येणारा फ्युचर. सगळ्या पॉसिबिलिटी कुठे? सगळ्या टोटल. तुम्ही पुढच्या वर्षी बॅचला मर्सिडीजने येणार की नाही ही पॉसिबिलिटी कुठे आहे? फ्युचर मध्ये. भले 1% ची असेल पण पॉसिबिलिटी आहे ना. पास्ट मध्ये 2024 ला का नाही घेतली मर्सिडीज हे बोलून मी काय करू? सगळं काही पॉसिबल आहे. सगळं. तुम्ही अनहेल्दी आहात, हेल्दी होऊ शकता. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत होऊ शकता. प्रोप्रायटर आहात, कॉर्पोरेट बनू शकता. ट्रेडर आहात, मॅन्युफॅक्चरर बनू शकता. मॅन्युफॅक्चरर ऍग्रिकल्चर मध्ये येऊ शकता. इन्व्हेन्शन करू शकता. अशी एखादी गोष्ट आणू शकता जी ह्या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये. कारण की कोणी ना कोणी तर आणली ना. आणि तुम्ही आज इन्व्हेन्शन करत नाही म्हणजे रोज कोण ना कोण करतात ना. पेटंट रोज फाईल व्हायला लागलेत, रोज ट्रेडमार्क फाईल व्हायला लागलेत, रोज कंपन्या बनायत. तुम्ही नाही बनवली म्हणून जग थांबलेलं नाहीये. तुम्ही मॅनिफेस्ट करत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. कोणतरी सकाळी 5 ला उठून मॅनिफेस्ट करून मोकळा पण झाला, आज कामाला पण लागला, तो त्यांनी इम्प्लिमेंट करायला पण चालू केलं. आपण ह्या बिझनेसच्या रेस मध्ये लेट आलोय. प्लीज अंडरस्टँड. गेल्या 10 वर्षामध्ये करायला पाहिजे होतं, पण आता मी पाठीमागे जाऊन मी करू काय? माझ्याकडे असं घड्याळ नाहीये की मी 2014 नाव स्टार्ट. आय डोंट हॅव. पण 2035 मध्ये आपण कसे असणार आहोत, 2030 मध्ये आपण कसे असणार आहोत, टोटल गेम आपल्या हातात आहे. कारण की आपल्याला फक्त काय घ्यायची आहे? रेस्पॉन्सिबिलिटी. आणि आता टेक्नॉलॉजी जी आहे ती पहिली 10-15 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही बिझनेस चालू केला त्यावेळी नव्हती.